नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, आजची ब्लॉगची सुरुवात झाली होती मस्त असं जागतिक महिला दिनाचं पत्र लिहायचं सांगितलं होतं प्रिशाच्या स्कूलमध्ये. त्याच्यामुळे ते सगळे सकाळ सकाळ मला तयारी करून दिली ती मी तिची. तर तुम्हाला कसं वाटलं कसं नाही नक्की सांगा. मी लिहिलेलं पत्र, त्याची डिझाईन. तर त्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे आवरायचा होता मला, पण म्हणलं चला तर बाहेर मस्त असं ऊन पण पडलेलं होतं, थोडंसंच होतं. म्हणलं जास्त परत गरमच होईन डाळ, कारण की ती डाळ आहे ना मला बेसन पिठासाठी ना दळून आणायची होती. त्याच्यामुळे म्हणलं चला निवडून वगैरे ते असं ठेवलं, आणि तर चांगल्या प्रकारे जर डाळ वाळली तर बेसन पिठे पण चांगलं येईन दळून. त्याच्यामुळं उन्हाला ठेवली होती ती डाळ मी. त्यानंतर दुपारी सगळं आवरून झाल्याच्या नंतर आहोंना लागली भूक. मग आता काय बनवायचं म्हणून घरात मग मला एका डब्यामध्ये शेवया दिसल्या. मग म्हणलं चला आता आहोंना मस्तपैकी शेवयाचं दूध टाकून भात देते त्यांना खाण्यासाठी. मग काय मस्तपैकी झोपेतून उठले, तोंड काहीच नाही धुतलं, डायरेक्ट गेले गॅसपाशी डायरेक्ट त्यांना भात बनवण्यासाठी. मस्तपैकी भात वगैरे बनवून झाला. मग त्याच्यामध्ये दूध आणि साखर ॲड करून घेतली. तर कोणाकोणाला आवडतो शेवयाचा भात, आणि सोपा बरं, घरात काही नसलं तरी कोणाला बनवता येईल असा हा पदार्थ आहे. मग झाला ना आपला पण भात रेडी. त्यानंतर सोबत संध्याकाळी मस्त अशी आहोंना अंड्याची पोळी बनवली होती. आपण तर काय खात नाहीत बाबा, पण त्यांच्यासाठी तरी बनावं लागतेच ना. मग काय, माझं सगळं जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर थोडा दूधवाले काका पण आलते. मस्तपैकी आपलं दूध तापून घेतलं, कारण आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे दूध जर तसंच फ्रीजमध्ये ठेवलं दूध खराब जातं. एक तर दुधाचे खूप वांदे त्यातले त्यात. त्याच्यापेक्षा मला नको एवढं मागं मोलाचं दूध घ्यायचं, असंच व्हायला नको बाबा जायचं. त्याच्यामुळे पण सगळ्यात अगोदर मी दूध तापून घेतलं. मग इकडं आहोने प्रिशाचं सगळं साबण पावडर संपलेला होता, गंध वगैरे ते घेऊन आले. ते मग म्हटलं चला ते पण ठेवून देऊ. आणि असा काय आम्ही पिशवीचा वापर